आपण नेहमीच व्हेज 65, पनीर 65 किंवा चिकन 65 खातो, पण आजची ही डिश तुम्ही नक्की ट्राय करा। नमस्कार मंडळी, हॅलो फ्रेंड्स, माझं नाव नूतन जितेश पाटील। आज मी तुमचं स्वागत करते आमच्या चॅनल फिश फूडीवर। तर आज आपण बनवणार आहोत एक 65। त्याच्यासाठी इथे आपण 4 अंडी उकडून घेतलेली आहेत। तर ह्या अंड्याचा आपल्याला फक्त व्हाईट वाला पोर्शन घ्यायचा आहे। तर बघा, आपलं तेल आता मस्तपैकी गरम झालेलं आहे चांगलं। आता तेलामध्ये आपण हे जे मिश्रण केले त्याचे छोटे छोटे असे बॉल्स सारखे बनवून आपण फ्राय करून घेऊया। आपण हे गोळे जरा लांबलाबच घालून घेऊया, जवळ घातले तर ते एकमेकांना चिकटतील। घालून झाल्यावर त्याला आपल्याला लगेच स्टर करायचं नाहीये, कारण की ते खूप सॉफ्ट असतात। आपण जसे मंचुरियन फ्राय करून घेतो तर तसंच ह्याला पण आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे गोल्डन होईपर्यंत। तर इथे आपले हे एग बॉल्स आहेत ते फ्राय झालेले आहेत, तर ते आता आपण डिश मध्ये काढून घेऊया। पण उरलेल्या मिश्रणाचे पण बॉल्स बनवून ते पण फ्राय करून घेऊया। हा पदार्थ लहान मुलांना नक्कीच खूप आवडेल आणि टेस्टला पण खूप छान लागतो। तर अशा प्रकारे हे आपले एग 65 सगळे फ्राय करून झालेले आहेत। तर आता पटापट आपण ही डिश कंप्लीट करून घेऊया। आता आपण गॅसवर पॅन ठेवून घेतलेला आहे
त्यात आता आपण 1 चमचा तेल घालून घेऊया। तेल आपलं गरम झालं की यामध्ये आपण फाईन चॉप केलेला लसूण घालून घेऊया। कढीपत्ता घालूया आणि 2 मिरच्या उभ्या चिरून घालून घेऊया आणि त्याला अर्धा मिनिट आपण चांगलं फ्राय करून घेऊ। बनवलेले आहेत ते घालून घेऊया आणि यावर आता आपण थोडासा सोया सॉस, थोडंसं शेजवान चटणी टाकून घेऊया आणि 1 चमचा इथे आपण सॉस टाकून घेऊया टोमॅटो केचप आणि याला चांगलं परतून घेऊया। ह्याला आता आपण चांगलं टॉस करून घेऊया। ही रेसिपी आमची रेडी झालेली आहे। झटकीपट होणारी अशी ही रेसिपी तुम्ही नाश्ता किंवा स्टार्टरमध्येही खाऊ शकता, खूप टेस्टी लागते। तर आमची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आमची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल, आमचे हे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।